तर नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने निर्णय आला की सामना फक्त 3 षटकांचा खेळवण्यात येईल. यावेळेस आपण पाहू शकाल सारसे विपक्ष वाघाचीवाडी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. प्रथम नाणेफेकीचा कॉल सारसे संघाच्या बाजूने लागलाय आणि तिथे मात्र फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी मात्र सारसे संघाने घेतलाय. सामना 3 षटकांचा यावेळेस मात्र खेळवण्यात येतोय. सेकंड राऊंडचा पहिलाच सामना. तर नक्कीच या ठिकाणी मात्र सारसे संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकाल. एका साईडला रोशन पवार तर एका साईडला दिनेश. गोलंदाजी मार्कवर अविनाश. वाघाची वाडी संघाकडून यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. तिथे मात्र चेंडू मात्र नो मॅन्स लँडला ट्रॅव्हल होतोय. नक्कीच हा चेंडू मात्र जाईल सीमा पार. षटकार पहिल्याच चेंडूवर इथे मात्र घणाघाती प्रहार रोशनाच्या बॅटच्या पट्ट्यातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच 6 धाव्याने या ठिकाणी मात्र सारसे संघाचा श्रीगणेशच होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल अविनाश एक अष्टपैलू खेळाडू आहे वाघाची वाडी संघाकडून. या गोलंदाज जर विचार केला तर चांगला फलंदाज देखील आहे. तेवढाच ताकदीचा फलंदाज समोर आपण पाहू शकाल रोशन पवार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक मोठा वेग हिट केलाय. यावेळेस मात्र दुधारी तलवार चेंडू मात्र नक्कीच फर्स्ट स्लिप तिथे मात्र चांगला झेल इथे मात्र नक्कीच रोशन या फलंदाजाला इथे मात्र माघारी परतावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय वाघाची वाडी संघाकडून. धावफलक मात्र स्थिरावते. धावफल करते धावा आहेत त्या म्हणजे 6. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण इथून मात्र म्हणावं लागेल वाघाची वाडी संघाचा. या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या बाजूने रवाना झालाय. अर्जुन हा फलंदाज. दोन चेंडूची फेकी इथे मात्र केले अविनाश या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्यानंतर रोशनसारख्या फलंदाजाला इथे मात्र बाद करण्यात यश मिळते अविनाश या गोलंदाजाला. इथून जर विचार केला तर धाफल करते धावा लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल अर्जुन हा फलंदाज. यावेळेस मात्र वेग आणि वेग पाहायला मिळालं या चेंडूवर आणि नक्कीच हा चेंडू मात्र लेग एस्टा सोडून जाणारा पंचांनी इथे मात्र चेंडूला दंडित केलंय. धावसंख्येत मात्र 1ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. यावेळेस जर विचार केला अर्जुन या फलंदाज तर एक अर्जुन देखील एक चांगला फलंदाज आहे. सारसाई संघाकडून मोठमोठे फटके त्याचे देखील बॅटमधून इथे मात्र पाहायला मिळतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू. नक्कीच चेंडू इथे मात्र एष्ट्यांना आदळते. इथे मात्र क्लीन बोल्ड. अर्जुन याला सुद्धा माघारी परतावे लागेल. धावफलक मात्र स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजेच 7. 2 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अविनाश या गोलंदाजाची. तर नक्कीच यावेळेस मात्र जर विचार केला 3 चेंडू इथून मात्र फेकी करतोय अविनाश हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता परंतु तदनंतर जर विचार केला तर चांगला कमबॅक इथून मात्र वाघाची वाडी संघासाठी करून देतोय. 2 फलंदाज इथे मात्र बाद करण्यात यश मिळते अविनाश या गोलंदाजाला. नवीन फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानात दाखल झालाय रणजित पवार. तर नक्कीच पहिलं शतक मार्गस्थ असताना इथे मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज अविनाश याच्याकडून वाघाची वाडी संघासाठी. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र खेळून काढलाय स्ट्रेट ड्राईव्ह फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय. या ठिकाणी मात्र नक्कीच फेकीसुद्धा चांगली होताना दिसते. नक्कीच या ठिकाणी मात्र एकाच धावेवर समाधान मारले दोन्ही फलंदाजांनी. जर विचार केला धावफलकाचा तर 2 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र धावा जमा केल्यात सारसाई संघाने. 8 धावा धावफलकातील लागल्यात. यावेळेस
दिनेश ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिनेश हा सुद्धा फलंदाज इथे मात्र बाद होताना दिसतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी इथून मात्र वारंवार करताना पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अविनाश या गोलंदाजाचे. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूची फेकी करतोय अविनाश हा गोलंदाज आणि 3 गडी देखील बाद इथे मात्र करण्यात यश मिळालंय अविनाश या गोलंदाजाला. तर नक्कीच या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या बाजूने जाताना दिसतोय सारसाई संघाचा केतन हा फलंदाज. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल. धावफलकावर जर विचार केला तर 8 धावा लागल्यात सारसाई संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच जकडून ठेवलाय सारसाई संघाला जर विचार केला अविनाशा गोलंदाजाचा तर चांगली गोलंदाजी इथून मात्र करतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू इथे मात्र खेळून काढलाय. तिथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज अविनाश या गोलंदाजाकडून. नक्कीच धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात एका षटकाच्या अखेरीस 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राईकला फलंदाज रणजित आणि केतन अशी जोड खेळी आपण पाहू शकाल सारसाई संघाकडून. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना यावेळेस आपण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असेल अंकुश हा गोलंदाज वाघाची वाडी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक मात्र दुसरे शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडू मात्र फेकून दिलाय सीमा पार 6 धावेंसाठी. रणजितच्या बॅटच्या पट्टीतून आलाय हा फटका. नक्कीच धावफलक मात्र 6 ने पुढे सरसावते. धावफलकावरती धावा लागल्यात 14 धावा. रिव्ह्यू का पंच नोचा बीमर. तर नक्कीच या ठिकाणी मात्र नो चेंडू हा बिमर स्वरूपाचा चेंडू इथे मात्र फेकी करताना या ठिकाणी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. अंकुश हा गोलंदाज फ्रीट असणार आहे या चेंडूवर. यावेळेस मात्र नक्कीच फ्रीटचा चेंडू इथे मात्र चाललाय निर्धाव. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता रणजित या फलंदाजाचा परंतु चेंडू तेवढाच चांगला फेकलाय गोलंदाज अंकुश या गोलंदाजाने. धावफलकावरती जर विचार केला तर 15 धावा अजूनपर्यंत जमा झाल्या तर सारसाई संघाच्या. यावेळेस मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फटका इथे मात्र फसलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. साधा सोपा झेल इथे मात्र नक्कीच कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. वाघाची वाडी संघाकडून इथे मात्र नक्कीच एक धाव या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. गोलंदाजी मार्कवर अंकुश चांगली गोलंदाजी करतोय परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण देखील करावे लागेल वाघाची वाडी संघाला. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते उचलतोय फेकतोय तिथपर्यंत मात्र नक्कीच एकच धाव. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. दुसरं शतक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल यावेळेस अंकुश.
तर अंकुश या गोलंदाजाचा जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर एक बिमर पद्धतीचा चेंडू त्याच्यावर एक मोठा फटका लगावला जरूर, परंतु त्यानंतर केलेला हा कमबॅक यावेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र नो मॅन्स लँडला ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स सीमापार चेंडू जायला चौकार. रणजितच्या बॅटच्या पट्टीतून हा आलेला दुसरा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय सारसे संघासाठी. फलक मात्र 4ने पुढे सरसावेल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 21. दुसरं शतक या ठिकाणी मार्गस्थ असताना खरोखर चांगली फलंदाजी देखील होताना पाहायला मिळते सारसे संघाकडून. रणजित या फलंदाजाची जर विचार केला तर आतापर्यंत अंकुश या गोलंदाजाचा तर चार चेंडूंमध्ये 13 धावा खर्ची केल्यात या गोलंदाजाने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जायला सीमा पार 6 धाव्यांसाठी. तर नक्कीच या 6 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या लागले ती म्हणजेच 27. तर विचार केला अविनाश गोलंदाजाचा तर फक्त 8 धावा खर्ची करून 3 चांगले गडी देखील बाद करण्यात यश मिळाले होते, परंतु अंकुश इथे मात्र थोडासा महागडा ठरतोय वाघाची वाडी संघाला. यावेळेस मात्र नक्कीच पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू चाललाय निर्धाव. यावेळेस मात्र नक्कीच दुसरं शतक संपुष्टात आलंय. गोलंदाज अंकुश इथे थोडासा महागडा ठरतोय वाघाची वाडी संघाला. तेवढी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाले सारसे संघाकडून. रणजित या फलंदाजाची 2 शतकाचा अखेरीस जर विचार केला तर नक्कीच या ठिकाणी धावा लागल्यात. धावफलकावरती 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रणजित आणि केतन अशी जोड खेळी आपण पाहू शकाल यावेळेस मैदानात. सारसाई संघाकडून अजूनही शेवटचं शतक या ठिकाणी मात्र असेल. सामना 3 शतकांचा या ठिकाणी खेळवण्यात येईल. जर विचार केला तर हा सामना सेकंड राऊंडचा आहे. पहिलाच सामना या ठिकाणी आपण पाहू शकाल वाघाची वाडी विपक्ष सारसे या 2 संघांच्या दरम्यान ही लढत या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरे म्हणजे शेवटचे शतक हाताळण्यासाठी महेश हा गोलंदाज. तर स्ट्राईकला यावेळेस पाहू शकाल आपण केतन हा फलंदाज एक मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठमोठे फटके या केतन या फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यातून देखील पाहायला मिळतील. यावेळेस मात्र नक्कीच ऑफ एस्ट्या सोडून जाणारा हा चेंडू इथे मात्र पंचांनी स्वेअर घोषित केलाय, नाही का? रिव्ह्यू का? तर हे फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच चेंडू निर्धाव या ठिकाणी. चांगल्या चेंडूची फेकी करतोय गोलंदाज महेश हा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वारंवार इथे मात्र निर्धाव चेंडूची फेकी करतोय. चांगला चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज महेश आतापर्यंत जर विचार केला 2 निर्धाव चेंडूची इथे मात्र फेकी करतोय. धावफलक मात्र स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजे 27. शेवटचे शतक या ठिकाणी मात्र नक्कीच चांगले गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते वाघाची वाडी संघाकडून महेश या गोलंदाजाचे. तर नक्कीच यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर घोषित केलाय. या अवांतर धाव्याने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 28 या आकड्यावर तिसरे शतक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर यावेळेस आपण पाहू शकाल महेश चांगली गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलाय. मी तर म्हणेन केतन सारख्या फलंदाजाला. एक मोठा फलंदाज आहे केतन देखील, परंतु तिथे मात्र चांगली गोलंदाजी करताना महेश वाघाची वाडी संघासाठी फक्त 1 धाव खर्ची केलंय स्क्वेअरच्या स्वरूपात. इथून मात्र 2 चेंडू निर्धाव फेकलेत.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा वारंवार इथे मात्र यष्टीरक्षकाला चुकून हा चेंडू जाईल सीमा पार चौकार लेग बायच्या स्वरूपात. इथे मात्र धावा देऊन जाईल सारसे संघाला. खरोखर चेंडू मात्र फक्त वेग आणि वेग पाहायला मिळतोय. खरोखर एक वेगवान गोलंदाज या ठिकाणी वाघाची वाडी संघाकडून महेश चांगली गोलंदाजी करतोय, परंतु तिथे मात्र यष्टीरक्षकाची चुकी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती मात्र धावा लागल्या तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. तिसरं शतक मार्गस्थ असताना 3 चेंडूची फेकी केले. अजूनही बॅटच्या माध्यमातून एकही आपल्याला इथे मात्र धाव पाहायला मिळाली नाही. नक्कीच चांगली गोलंदाजी होताना महेश या गोलंदाजाची. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला मात्र बिग हिट केलाय. चेंडू थांबणार नाही, सीमा पार षटकार. नक्कीच या ठिकाणी मी म्हटलं होतं केतन हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर तो मैदानामध्ये थांबणार नाही. नक्कीच सीमा पार षटकारासाठीच जाईल आणि तशा प्रकारे इथे मात्र खेळी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उशिरा का होईना परंतु एक फटका त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून आलाय. गोलंदाज यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी दडपणे खाली येईल, कारण एक मोठा फलंदाज समोर असताना चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय गोलंदाज महेश वाघाची वाडी संघासाठी. यावेळेस मात्र वारंवार पुन्हा एकदा फटका या ठिकाणी मात्र फसलाय. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. तिथे मात्र नक्कीच अविनाश हा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा धावसंख्या एकने भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 39 धावा धावफलकी लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र बराच काळ नॉन स्ट्राईक एंडला उभा असणारा रणजित हा फलंदाज. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. गोलंदाज महेश यावेळेस मात्र नक्कीच चेंडू चाललाय निर्धाव. धावफलक मात्र स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजेच 39 धावा, 18 चेंडू आणि 29 धावा. या ठिकाणी मात्र जर विचार केला पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा इथे मात्र जमवू शकलाय सारसाई संघ. तर नक्कीच 18 चेंडू आणि 40 धावा इथे मात्र जमाव्या लागतील वाघाची वाडी संघाला.
हॅलो हॅलो. इथे पाहतोय आपण सेकंड राऊंडचा सामना चालू झालाय कारण 10 टीमचा फ्लो होता, लॉस होता, परंतु इथं दोन संघांनी आयत्या वेळी आयोजकांची फसवणूक केली. त्यामुळे नक्कीच इथं आठच संघ खेळवण्यात आले आहे. त्यानंतर लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय आपण वाघाजवळ टीमकडून अंकुश नॉन स्ट्राईकला अवी. इथं पहिला आज चेंडू मात्र वाईट फेकी करतोय, मात्र रोशन हा गोलंदाज आणि हा खराब चेंडू हाईट नो चेक करायचे लगेच पंच डिसिजन घ्यायचं. लेग पंच आपण पण आहेत, 17 वेळा रिओमध्ये वेळ वाया जातो. चला लो आहे, फ्री हिट असेल. नंतर आणि हा सुद्धा मात्र चौकार येतोय. थोडंसं नक्कीच पाहिलं गेलं तर थोडी गोलंदाजी थोडीसे परिवर्तन करणं गरजेचं आहे वेळेवर. पहिला वाईट, त्यानंतर नो आणि हे 4 10 10 धावा धावपलकावरती लागल्यात. आता मात्र थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. तर पहिला हादरा बसतोय मात्र अंकुश यांच्या स्वरूपामध्ये वाघाच्या टीमला. नेक्स्ट फलंदाज रुपेश. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला हा रुपेश. हा फलंदाज वन डाऊनसाठी रवाना झालाय. हा सुद्धा लेफ्टी आहे. हा चेंडू गॅपमध्ये जातोय, चौकार मिळतोय हा सुद्धा. किती आलं? 14 धावा या चौकाराच्या मदतीनं. उद्याच्या दिवसामध्ये आयोजकांनी नक्कीच लवकर संघांना बोलवायचं आहे. आयोजक आपण तिकडे हॉलिंडरची भूमिका पार पाडायची. सर्व इकडे बसलेत तुम्ही टॉस बॉक्सकडे.
तिथं हॉलंडरची भूमिका पार पाडायचे. स्टेजवर आणि टॉस बॉक्सकडे बसण्याऐवजी आपण ते बॉलची पूर्तता करायची मैदानामध्ये. पाहिलं गेलं तर आपलं मैदान थोडंसं नक्कीच आउटफिट बाजूला मैदानाच्या बाहेर थोडंसं गच आहे, त्यामुळे चेंडू गायब होतोय. चारही दिशेला आपण थांबले तर नक्कीच चेंडूच्या पूर्तता होईल मैदानामध्ये. तर अविनाशने दिला की आपला 14वा खेळाडू इथं हॉलंडरमध्ये पाठवा. म्हणजे पाहो इथं फलंदाज सांगतोय की हॉलंडरमध्ये आपला खेळाडू पाठवा. म्हणजे कुठंतरी आयोजकांना इथं काहीतरी वाटलं पाहिजे. केचा हा चेंडू चांगला आहे, परंतु पाहूया पंचांनी सोर घोषित केला आहे. नक्कीच रिवो असेल गोलंदाजाचा. पंच सप्पल आहे का बघायचं आहे. बॉल आहे आणि रिवो मात्र आपला कंटिन्यू राहील. फलंदाज सप्पल आहे. सप्पलच्या थोडासा आतमध्ये चेंडू आहे, टर्न झालाय. तुम्ही चेक करू शकता. 12वा खेळाडू येते. आपण पाहतोय 12वा खेळाडू इथं आहे तुमचा. फलंदाज सफल झालेला आहे. सफलची रेष आहे बघ बाळा. बॉल आहे बॉल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही त्यासाठी आपण ही स्पर्धा कव्हरेज केली जाते KTC लाईव्हच्या माध्यमातून. तिसरा डोळा आहे इथे अविनाश. आणि इथे पाहायला गेलं तर क्रॉसला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथं पाहूया, परंतु इथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मध्ये एक धाव कंप्लीट झाले. ओव्हर षटक क्रमांक पहिले सपोर्टात आले. 19 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. चला चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. टाइम पास करू नका. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. टीम सारसाई टीम. आणि यानंतरचा सेकंड राऊंडचा सामना असेल ती मात्र लांबाची वाडी आणि मिरकुट वाडी दोन्ही संघांना विनंती करतो की टॉचून करता या. एकवीस धाव्यांची गरज आहे. 19 धावा धापलकावरती लागल्यात. 39 नक्कीच 40 धावांचं पाठलाग करत असताना 19 धावा धापलकावरती लागल्यात एका षटकामध्ये. चांगली मात्र सुरुवात केली वाघाच्यावाडी टीमच्या फलंदाजांनी. चला स्पीडअप घ्या. चालू करता येईल आपला नेक्स्ट गोलंदाज करण. इथं काय क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली. हा झेल होता परंतु झेल जमीनला दान झाला आणि वन बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार.
चला टॉस शूट करून घ्या. लांबाची वाडी मुरगुडवाडी यांच्यामध्ये. नक्कीच अशी जर गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला पराभूतीचे सामोरे जावं लागेल. इथे एक धाव सरती समाधान मला तर रुपेशापर्यंत झाला. दापलक जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीनं. टोटल पाहतोय 25 अंकावरती. करण झोपला क्या? करण किधर है? करण जरा लाइट को देखो, क्या हुआ उस जरा जल्दी करो करण, यहाँ पे मैच रुक गया है. करण ऑपरेटर. चल 5 मिनिटं थांबा. ऑपरेटर गेला आहे तिकडे, कारण तो एक हॉलेजन आकड्यावरती आहे असं वाटतंय आम्हाला.
चलो जल्दी स्पीडअप करो करण जी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच कुठं गायब झाला लगेच. तर मात्र जबरदस्त फटका अविनाशच्या बॅटमधून. अविनाश कोण? अविनाशच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. एस डीजे मास्टर. फटका पाहायला मिळाला. सीमारेषे बाहेर लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टोटल पाहतो दापलकर धावा लागल्यात 31. अजूनही 9 धावेची गरज ना. 9ला 9. इथं विकेट घेणं गरजेचं असेल मात्र सारसेट टीमला तेव्हा कुठेतरी आपण कमबॅक करू शकाल. पुन्हा मात्र चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी. हातामध्ये आला ना तर बंद करायचे 2. आपण इथं पाहिलं गेलं तर पहिलं जे षटक होतं रोशन यांनी हाताळलं ते कुठेतरी महागडं ठरलं ते मात्र सारसे टीमसाठी. इथं हा सामना मात्र जिंकवलाय ते मात्र वाघाच्या टीमच्या बाजूने. सामना बरोबर सुटला. एका धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम
अन्यथा हा सामना आता नक्कीच विजय झाला होता. नंतर टॉस झाले का? का कोणी टॉस आहे? काय घेतलंय? बॅटिंग घेतले का? ओके. चला मिरकुटवाडी टीम, यानंतर आपला होणारा सामना आहे. लगेच मैदानावर रवाना व्हायचं आपण. तयार राहा आपण आपला प्लेइंग 11 घेऊन. एका धावची गरज आहे. हा क्लास जबरदस्त फलंदाज रुपेश. या सामन्यात